मित्रांनो, नुकतंच ऐकायला येते आपल्याला की ठाकरे ब्रँड हां मित्रांनो, ठाकरे ब्रँड होता होता ठाकरे ठाकरे असं म्हटल्यानंतर एक प्रतिमा समोर उभी राहायची. त्या बाळासाहेबांच्या मेहनतीची तुम्ही माती केली. त्यांच्या त्या संस्कृतीची, त्यांच्या विचारांची, त्यांच्या संस्काराची तुम्ही माती केली. त्यांच्या विचारधारांची माती केली. अजून वेळ गेलेली नाही आहे. उद्धव ठाकरेंनी ते पूर्ण माती केलेली आहे. पण आजही राज ठाकरे तुमच्या हातात एक संधी आहे. त्या संधीचा वापर करा. संयम ठेवा. जे तुम्ही आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं तो संयम ठेवा आणि विचारपूर्वक बोला. कोणाला साथ द्यायची, कोणाला समर्थन करायचं आणि तो किती काळ करायचा, कशा प्रकारे करायचा, काळ वेळ परिस्थितीनुसार संयम ठेवा. आता मी सांगणार इतका मोठा नाही आहे राज ठाकरेंना. त्यांच्याकडे तेवढी विचार क्षमता आहे, कुवत आहे, क्षमता आहे. त्यांनी विचार करावा. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? ही तळमळ आहे. राज ठाकरेंबद्दल एक प्रेम आहे. त्या प्रेमाखातर मी बोलतोय. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर. मित्रांनो, नुकतंच ऐकायला येते आपल्याला की ठाकरे ब्रँड हां मित्रांनो, ठाकरे ब्रँड होता ठाकरे असं म्हटल्यानंतर एक प्रतिमा समोर उभी राहायची. ती प्रतिमा म्हणजे कोण? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. आणि बाळासाहेबांनी तसं प्रेमसुद्धा मराठी माणसांना दिलं, शिवसैनिकांना दिलं. बाळासाहेब हे पिता होते आणि मातोश्री ह्या माता होते. त्या शिवसैनिकांची, मराठी माणसांची. त्यावेळेला त्या मातोश्रीवरती सामान्य शिवसैनिकसुद्धा जाऊन येऊ शकत होता. 2 घास खाऊ शकत होता त्या मातोश्रीच्या हाताचा. आता ती परिस्थिती राहिलेली नाही आहे. त्या मातोश्रीवरती जाण्यासाठी आता हुजरीगिरी करायला लागते, लाचारी पत्करावी लागते. ती मातोश्री केवळ संपुष्टात आली आहे, नष्ट झाली आहे, उद्ध्वस्त झालेली आहे. ते बाळासाहेब कधीच निघून गेलेले आहेत. त्या आठवणीच फक्त राहिलेल्या आहेत. बाळासाहेबांची ती धडधडती तोफ त्या शिवतीर्थावरती आम्ही ऐकलेली आहे. ती कानात आजही गुंजते. त्यांचे विचार, त्यांचा तो आविर्भाव, त्यांची ती भाषा, ती ठाकरी भाषा, ते आजही कानात गुंजते आहे. मित्रांनो, बाळासाहेब ठाकरेंनी कधीच टर्न मारला नाही. कधीच आपण बोललो आहे ते कधीच त्यांनी शब्द मागे घेतले नाही. आणि हेच गुण, हेच विचार, हीच त्यांची शैली, हेच त्यांचे संस्कार मला आवडत होते. एकदा बोललो म्हणजे बोललो, एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं, एकदा सांगितलं म्हणजे सांगितलं. मग त्याच्यात टर्न नाही, मग तो माघार नव्हे. एखादी गोष्ट घडवली तर ती घडवली, मग त्याच्यामध्ये किंतु परंतु नाही. असे ते बाळासाहेब ठाकरे. आणि बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसांना एक श्वास दिला. मुंबई ज्यावेळी मराठी माणसांच्या हातातून निघून जात होती त्यावेळेस ह्याच बाळासाहेबांनी त्या मुंबईसाठी लढा दिला, त्या शिवसैनिकांनी. आणि बाळासाहेबांच्या मागे शिवसैनिक उभे होते. मित्रांनो, एखाद्या नेत्याच्या मागे ज्यावेळी ती संघटना उभी असते, ते कार्यकर्ते उभे असतात. अगदी बाळासाहेबांनी हाक दिली की रात्री अपरात्री कुठली स्थिती असो, कुठलीही परिस्थिती असो, त्या कुठल्याही स्थितीत, कुठल्याही परिस्थितीत तो शिवसैनिक उभा राहायचा, धावत जायचा. बाळासाहेबांचा तो शब्द झेलायचा. बाळासाहेबांचा जो शब्द खाली पडू द्यायचा नाही. बाळासाहेबांनी सांगितलं मार,
की मारला. बाळासाहेबांनी म्हणाले धर की धरला. एवढे त्या शब्दामध्ये ताकद होती, कारण ते प्रेम होतं. बाळासाहेबांबद्दल आदर होता, सन्मान होता, कारण बाळासाहेबांनी ते प्रेम त्या शिवसैनिकांनासुद्धा दिलं होतं. जसं त्याने आपल्या पोटच्या मुलांवरती प्रेम केलं, तसं त्या शिवसैनिकांवरती सुद्धा प्रेम केलं होतं. त्या कार्यकर्त्यांवरती सुद्धा प्रेम केलं होतं. त्या त्यांच्यासोबत असलेल्या नेत्यांवरती सुद्धा प्रेम केलं होतं. असे ते पितृतुल्य बाळासाहेब ठाकरे आणि ते मातृतुल्य अशा त्या मीनाताई ठाकरे. मित्रांनो, अशा व्यक्ती होणं नाही असं ते आराध्य, महाराष्ट्रातील शिवसैनिकांचं आराध्य. आणि बाळासाहेबांचं आराध्य कोण? तर छत्रपती शिवाजी महाराज. आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याच विचाराने, यांच्याच विचारधारेवरती ही संघटना उभी राहिली होती 1965 साली, शिवसेना. मित्रांनो, शिवसेनेला उभं करण्यासाठी बाळासाहेबांनी आपल्या रक्ताचं पाणी केलं, घाम गाळला, अहोरात्र मेहनत केली. त्या शिवसैनिकांना, त्या कार्यकर्त्यांना अगदी पोटच्या मुलांसारखं प्रेम दिलं. त्यांच्या हाकेला ते धावत होते, त्यांच्या जखमेवरती अगदी फुंकर मारत होते. मित्रांनो, शिवसेना शाखा म्हणजे मराठी माणसांना एक तिथलं एक आदरस्थान होतं, एक आधार होता. मराठी माणूस लगेच उठून मातोश्रीवर जात नव्हता, तर त्या शिवसेनेच्या शाखेवरती जात होता. त्या प्रत्येक शिवसेनेच्या शाखेसमोर एक ॲम्ब्युलन्स उभी राहायची, रुग्णवाहिका, आणि ती रुग्णवाहिका मोफत असायची. कोणी असो, मग तो मराठी माणूसच नाही, महाराष्ट्रातील कुठलाही रुग्ण असो, कुठल्याही जातीचा, धर्माचा, त्या रुग्णासाठी ती रुग्णवाहिका मोफत धावायची. असे अनेक योजना सरकारमध्ये नसतानासुद्धा बाळासाहेबांनी राबवल्या. बाळासाहेबांनी अशा अनेक योजना राबवल्या सरकारमध्ये नसतानासुद्धा. असे ते बाळासाहेब ठाकरे. त्यांचे विचार, त्यांची कार्यपद्धती ही आजही जनमानसामध्ये आहे. आजही ते शिवसैनिकांच्या मनात आहे. ज्यांनी बाळासाहेबांना बघितलं आहे, बाळासाहेबांना अनुभवलं आहे, बाळासाहेबांचे ते विचार ऐकले आहेत, त्यांचे संस्कार त्यांच्यावरती पडलेले आहेत, अशा शिवसैनिकांना ते आजही लक्षात आहे. मित्रांनो, सुरुवातीलाच मी म्हणालो आहे ठाकरे ब्रँड. आता ठाकरे ब्रँड हा विषय आला कुठून? तर हा विषय कोणी निर्माण केला, कोणी प्रश्न निर्माण केला? तर राज ठाकरे यांनी. ते काय म्हणाले? ठाकरे ब्रँड हा कोणी संपुष्टात आणू शकत नाही, कोणी नष्ट करू शकत नाही. अरे, ठाकरे ब्रँड हा तुम्हीच नष्ट केला. तुमच्या चुलत भावानी, म्हणजे कोण चुलत भाव? कोण? माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तुम्ही स्वयं राज ठाकरे यांनी त्या ब्रँडला धुळीस मिळवलं. उद्धव ठाकरेंनी त्याची मातीच केली, अगदी त्याच्या इज्जतीची लक्तरे वेशीवर टांगली. म्हणजे काही नामोनिशाण ठेवलं नाही त्या ठाकरे ब्रँडचं. आधी मराठी माणसांच्या तोंडाला पानं पुसलीत, नंतर हिंदुत्वाच्या तोंडाला पानं पुसलीत. काय केलं? फक्त राजकारण. मुख्यमंत्री बनण्यासाठी त्याने आपल्या वडिलांच्या विचारधारेला, आपल्या शिवसेनेच्या विचारधारेला धुळीस मिळवलं, वेशीवर टांगलं. त्यांचे संस्कार, संस्कृती त्यांनी वेशीवर टांगली ह्या उद्धव ठाकरे यांनी. त्यानंतर राज ठाकरेंना संधी होती. राज ठाकरे यांनी गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीबरोबर मित्रत्वाची लढाई केली, त्यांच्यासोबत राहून. आता ते मित्रत्वाची लढाई करतोय आपण, तर मित्रत्वाला कोण शिव्या नाही घालत ना, मित्रत्वाला कोण घालून पाडत नाही. मग त्या मित्रत्वाचा सुद्धा आदर केला जातो. मग ज्या महायुतीमध्ये ज्या संघटना आहेत, भारतीय जनता पार्टी असो, शिवसेना असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असो,
त्यांच्या नेत्यांचासुद्धा आदर करायला हवा होता, पण राज ठाकरेंनी तो केला नाही. त्यांनी त्यांच्या विरोधातसुद्धा तोफ डांगली, एकनाथ शिंदेंच्या, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवारांच्या. त्याचे परिणाम त्यांनी भोगलेत या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये. कारण ही छुपी जी युती होती, ही जी छुपी युती होती मनसेची आणि युतीची, महायुतीची, ही युती या राज ठाकरेंनी आपल्या अहंकाराने धुळीस मिळवली. त्याने आपल्या कार्यकर्त्यांना संबोधन करताना, म्हणजे नाशिकमध्ये त्यांचा ज्यावेळी मेळावा होता त्यावेळेला काय म्हणाले होते ते, संयम ठेवा, पेशन्स ठेवा. पण हाच पेशन्स, हा संयम त्यांनी ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ठेवला नाही. आणि आता ते कोणाच्या नावाने आकडेमोड काय बोटं मोडतायत, कोणाच्या नावाचा उद्धार करतायत, तर महायुतीच्या. तर महायुतीने काय केलं, तर ते इलेक्ट्रॉनिक जी हे आहे सिस्टीम, त्या सिस्टीममधून आपल्या पदरात मतदान करून घेतलं. आता इलेक्ट्रॉनिक सिस्टीम नको आम्हाला बॅलेटवरती मतदान हवं. म्हणजे उद्या सकाळी काय म्हणावं, EVM वरती त्यांनी बोट ठेवलं आणि आता बॅलेटवरती आले. अरे पण तुम्ही ज्यावेळी मित्रत्वाची लढाई करताय, तर तुम्ही त्या नेत्यांचासुद्धा विचार करायला पाहिजे होता, त्या नेत्यांचासुद्धा आदर ठेवायला पाहिजे होता, सन्मान ठेवायला पाहिजे होता. महाराष्ट्रातील जनता एवढी मूर्ख नाही आहे, बेअक्कल नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्यावेळेला जे काही शिवसैनिक होते किंवा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते होते, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते, ते यांना साथ कसे देतील, यांच्या उमेदवाराची ते कसे काय प्रचार करतील, हा विचार त्यावेळी राज ठाकरेंनी केला नाही. आणि आपली शक्ती, आपली ताकद समजून घेऊन त्यांनी उमेदवार उतरायला पाहिजे होते. या उलट त्यांनी महायुतीलासुद्धा आव्हान उभं केलं आणि महाविकास आघाडीलासुद्धा आव्हान उभं केलं आणि काय केलं, माती करून घेतली. आणि दोष कोणाला, तर त्या महायुतीला. अरे पण आपण काय करतोय, आपण काय चुका करतोय, आपला संयम आपला तुटलेला आहे, याचा विचार नाही केला. म्हणजे बाळा नांदगावकर सारखी व्यक्ती त्या विधानसभेच्या त्या जागेवरती पराजित होते, म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्याच्या विरोधात फक्त महाविकास आघाडीचाच उमेदवार उभा होता. मग बाळा नांदगावकर कसं काय पराजित झाले, का पराजित झाले? जर तेवढी तुमच्याकडे क्षमता होती, तेवढी क्रोध होती, मग बाळा नांदगावकर तिथे पराजित कसे झाले? एखाद्या वेळेस आपण समजू शकतो की अमित ठाकरे माहीममधून पराभूत झाले, कारण तिथे तिरंगी लढत झाली. पण इथे बाळ नांदगावकर कसे काय पराभूत झाले, आणि ते सुद्धा उभाटाच्या विरोधात? म्हणजे तुम्ही विचार करा, तिकडे तुमचा दबदबा कुठे गेला? तर तुम्ही त्या अगोदर ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अजितदादा पवार यांच्या विरोधात तोफ डांगली, त्याचे ते परिणाम आहे. आता एवढं करूनसुद्धा आपल्या चुका तुमच्या लक्षात येत नाही आहे. आता तुम्ही पहलगामची जी हल्ला झाला, हिंदूंची निर्घुण हत्या झाली, हिंदू म्हणून त्यांना मारलं गेलं, त्यानंतर नरेंद्र मोदीजींनी जे ॲक्शन घेतलं आहे पाकिस्तानच्या विरोधात, त्याच्यावरती सुद्धा तुम्ही प्रश्न निर्माण करताय. कशाला काय गरज होती, असा तुम्ही प्रश्न निर्माण करताय. युद्ध करायची काय गरज होती, अनेक प्रश्न निर्माण करताय. ह्याचे परिणाम तुम्हालाच भोगावे लागणार आहेत. कारण आताचा जो भारतातील नागरिक आहे, महाराष्ट्रातील नागरिक आहे, तो सुजाण झालेला आहे. आता ह्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांमुळे, ह्या सामाजिक माध्यमांमुळे आज तो सुजाण झाला आहे. त्याला एका झटक्यात, एका क्लिकमध्ये सगळी माहिती मिळते. नक्की काय चाललं आहे, देशाच्या कुठल्या कोपऱ्यात काय चाललं आहे, जगाच्या कुठल्या कोपऱ्यात काय चाललं आहे, ह्याची ती माहिती मिळत असते. त्यामुळे तुम्ही काही बोलाल, कधीही बोलाल,
काही बरडाल त्याला काही अर्थ राहिले नाही आहे. तुम्ही परत म्हणताय की मनसे जर संपली, जर मनसे संपली असं समजा, असं तुम्ही म्हणताय, तर काय होईल मराठी माणसाचं? काही नाही होणार. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावरती शिवसेना उभी राहिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीला एकत्र करून स्वराज्य स्थापन केलं. त्यानंतर त्यांच्या पश्चात अगदी औरंगजेब मेटाकुटीला आला. लक्षात घ्या राज ठाकरे, औरंगजेब मेटाकुटीला आला आणि शेवटी तो महाराष्ट्रातच मेला. मराठी जनता, मराठी माणूस लेचापेचा नाही आहे, आत्मनिर्भर आहे. कारण त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या हृदयामध्ये, त्यांच्या त्या मेंदूमध्ये, प्रत्येक त्यांच्या रोमारोमामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहेत. मराठी माणसांच्या रोमारोमामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्याचमुळे छत्रपती संभाजी महाराजांनी हाल होऊन आपलं मरण स्वीकारलं, कारण त्यांच्या रोमारोमामध्ये छत्रपती शिवाजी महाराज होते. ही गोष्ट लक्षात घ्यावी राज ठाकरेंनी, की उद्या सकाळी मनसे संपली, शिवसेना संपली, भारतीय जनता पार्टी संपली, सगळं संपलं. जे कोण असतील मराठीचे कैवार घेणारं, मराठीचे बाजू मांडणारे, ते सगळे पक्ष संपलेत, नेस्तानाबूत झालेत. मराठी माणूस नाही नेस्तानाबूत होणार, महाराष्ट्र नाही नेस्तानाबूत होणार. मराठी माणसामध्ये तेवढे गट्स आहेत, ताकद आहे, क्षमता आहे, कुवत आहे. हे लक्षात घ्यावं. कारण औरंगजेबाला, एवढ्या मोठ्या औरंग्याला हा मराठी माणूस पुरून उरला. ही गोष्ट राज ठाकरेंनी विसरू नये. हा इतिहास आहे, हा इतिहास लक्षात ठेवावा. त्यामुळे राज ठाकरेंनी आपल्या जिभेवरती थोडा संयम ठेवावा, आपल्या विचारांवरती संयम ठेवावा. नक्की काय चाललं आहे, नक्की काय होते, नक्की काय घडते. मला एक प्रश्न आहे राज ठाकरेंना, तुम्ही मराठी माणसांच्या नावाने अगदी झेंडे मिरवताय आणि दुकानावरच्या पाट्या बदलल्या. माझी इच्छा होती दुकानाच्या पाट्याच नुसतं बदलायचे नव्हते, तर त्या दुकानामध्ये मराठी माणूस मालक हवा होता. शिवसेनेने जे काय रक्ताचं पाणी केलं, त्यानंतर ह्या मुंबईमध्ये मराठी माणसांची दुकानं हवी होती. मराठी माणसांची दुकानं नाही झालीत. मराठी माणूस तिथे कर्मचारी म्हणून राहिला. तो का राहिला? त्याच्या मागची कारणं काय आहे? ही कधी शिवसेनेनी मनसैनिकांनी शोधून काढलीत का? मराठी माणूस उद्योजक का झाला नाही? फक्त वडापाव उद्योगपती आणि झुणका भाकर केंद्र उद्योगपती याच्या पलीकडे उद्योगपती झालाच नाही का? का नाही झाला? जी प्रमुख मुंबई आहे, जी बृहन मुंबई आहे, त्याच्यामधून आता मराठी माणसाची टक्केवारी का घसरते? मराठी माणूस आता ठाण्याच्या पलीकडे का चालला आहे? त्या पनवेलच्या पलीकडे का चालला आहे? याचा विचार ह्या शिवसेनेनी मनसेनी करायला हवा. मराठी माणूस फक्त दुकानाच्या पाट्या बदलून चालणार नाहीत, तर त्या दुकानामध्ये मालक हा मराठी हवा, तो दुकानाचा चालक हा मराठी हवा. याचा विचार करायला पाहिजे होता. तो उद्योजक मराठी माणूस हवा होता. तो उद्योजक बनावा, ह्यासाठी शिवसेनेनी आणि मनसेनी काय केलं हे सांगावं राज ठाकरेंनी. बस झालं आता. मराठी माणसांची तुम्ही बाजू मांडून, मराठी माणसांचे झेंडे मिरवून, मराठी माणसांचा उद्घोष करून तोंडाला पानं जेवढी पुसलीत तेवढी आता खूप झाली. मी आता स्पष्ट भाषेत सांगतोय, कारण हे आता हृदयातून निघतात विचार. ही तळमळ आहे, ही जळजळ आहे. खूप झालं आता. मराठी माणूस काही नाही. मराठी माणूस तर औरंग्याला मराठी माणूस पुरून उरला. मग आता कोणी येऊन दे ना, परप्रांतीय येऊन देत किंवा परकीय आक्रमण होऊन देत, हा मराठी माणूस त्याला पुरून उरेल. त्यामुळे मराठी माणसाच्या नावावरती त्या पोळ्या भाजणे आता बंद करा. त्या उद्धव ठाकरेंनी एक मातोश्री असताना दुसरी मातोश्री बांधली. कोणाच्या जीवावरती? काय उद्योग आहे का त्याच्याकडे? काही व्यवसाय आहे का त्याच्याकडे? त्याच्या पोराकडे, त्याच्याकडे काही उद्योग आहे का? मग हा दुसरा बंगला, दुसरी मातोश्री, 2 नंबर मातोश्री,
एक मातोश्री ठीक आहे, बाळासाहेब होते, बाळासाहेबांनी उभी केलेली, त्याच्यानंतर मजलेवर मजले तुम्ही त्या मातोश्रीवर बांधले, पहिल्या मातोश्रीवर 1 नंबर मातोश्री, आला कुठून पैसा? दुसरी मातोश्री उभी केली, कोणाचे पैसे, कोणाच्या घामाचे, कोणाच्या रक्ताचे, याचा हिशोब द्यावा पहिला त्या उद्धव ठाकरेंनी. आता राज ठाकरे, पहिला कृष्णकुंज आणि आता शिवतीर्थ, आले कुठून? कोणाच्या घामावरती, कोणाच्या रक्ताच्या थेंबावरती, कोणाच्या मेहनतीवरती, हे आधी सांगावं, याचा हिशोब द्यावा या दोन्ही भावांनी, उद्धव ठाकरेंनी आणि राज ठाकरेंनी, आणि मगच मराठी माणसांचे झेंडे मिरवावे. खूप झालं आता. मनसेमुळे किंवा शिवसेनेमुळे किंवा अन्य कुठल्याही पक्षामुळे किंवा कुठल्याही संघटनेमुळे मराठी माणूस संपुष्टात येणार नाही. आणि मराठी माणसाने इतिहासात दाखवून दिलेलं आहे त्या औरंग्याला. आणि हे उदाहरण ह्या सर्व मराठ्यांचा झेंडा मिरवणाऱ्या नेत्यांच्या डोळ्यात अंजन म्हणून घातलं पाहिजे. खूप झालं आता. मराठी माणसांच्या जीवावरती पोळ्या भाजणं आणि आपले घर भरणं, आपल्या तिजोऱ्या भरणं बस झालं. पाट्या बदलून काही उपयोग नाही त्या दुकानांच्या. त्या दुकानामध्ये मराठी माणूसाचा मालकी हक्क हवा होता, मराठी माणूस त्याचा मालक हवा होता. तो दिसत नाही आहे. का दिसत नाही आहे? कुठे मदत केली? इतके वर्ष महानगरपालिका शिवसेनेकडे होती, गेली 35 वर्ष. त्या महानगरपालिकेने असे किती मराठी उद्योजक बनवले त्या मुंबईमध्ये. महानगरपालिकेच्या किती जागा मराठी माणसांच्या उद्योगासाठी, व्यवसायासाठी ह्या महापालिकेने दिलेत, हे सांगावं ह्या उद्धव ठाकरेंनी आणि ह्या राज ठाकरेंनी. बस झालं आता. मराठी माणूस तुमचं ब्लूप्रिंट. आता जे काय नरेंद्र मोदीजी करतायत राष्ट्रासाठी, देशासाठी, त्याच्यासाठी तुम्ही मागे उभे राहा. त्यांचा विरोध करू नका. उगीच काहीतरी नावं ठेवू नका. घालून पाडून बोलू नका. कशाला पाहिजे ते युद्ध? राज ठाकरे म्हणते. अरे कशाला पाहिजे म्हणजे काय? खूप झालं ना. गेले 30-35 वर्षे, 40-45 वर्ष त्या पाकिस्तानाचे अतिरेकी येत आहेत आणि बुडाखाली बॉम्ब लावत आहेत. राज ठाकरेचं काही गेलेलं नाही आहे. सामान्य माणूस मरतोय. त्या ठाकरे घराण्याचं काही गेलेलं नाही आहे. सामान्य माणूस मरतोय. त्या ठाकरे ब्रँडचं काही गेलेलं नाही आहे. त्या बॉम्बखाली सामान्य माणूस मरतोय. अरे एखादा नेता विचारपूर्वक रणनीतीनुसार जर पाकिस्तानाविरोधात ॲक्शन घेतोय, युद्ध पुकारतोय, तर त्याच्या मागे ठाम उभं राहायला हवं. प्रत्येक भारतातील जनतेने कुठलीही शंका कुशंका मनात न आणता. आता ती स्थगिती का आली आहे? का त्याच्यावरती स्थगिती आणली आहे? त्या युद्धावरती ती स्थगिती आली आहे. युद्ध बंद झालेलं नाही आहे. आणि हे अगदी स्पष्ट भाषेत नरेंद्र मोदीजींनी सांगितलेलं आहे. स्वल्पविराम आहे, पूर्णविराम नाही आहे. वाक्य पूर्ण व्हायचं आहे. पाकिस्तानाची आणखीन धुलाई करायची आहे. बऱ्याच गोष्टी झाल्या आहेत. या जगाच्या पातळीवरती विविध प्रकारे रणनीती आखली जाते आणि त्या रणनीतीनुसारच हे युद्ध लढलं जाते. आणि आता भारत हा चौथ्या आर्थिक ज्या काय म्हणतात त्याला त्याची जी आता प्रगती झाली आहे ती 4थ्या क्रमांकाची झालेली आहे. आर्थिक जे बळ निर्माण झालं आहे ते 4थ्या क्रमांकाचं आहे. आर्थिक जी इकॉनॉमी आहे, इकॉनॉमी आज 4थ्या क्रमांकाची आहे भारताची. म्हणजे भारत देशाला सुद्धा अंतर्गत बळकटी आणणं गरजेचं आहे. फक्त युद्ध करून आपली शक्ती वाया घालवायची नाही आहे. याच्यावरती एक मी व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो. नरेंद्र मोदीजींनी हा निर्णय का घेतला तो स्थगितीचा.
युद्ध स्थगितीचा निर्णय का घेतला आणि त्यावेळेला हे विरोधक हां आम्ही मागे उभे आहोत, आम्ही मागे उभे आहोत, लढा, त्यांचे मनसुबे काय होते हे तुम्हाला सांगायचं आहे मला, हे तुमच्या लक्षात आणून द्यायचं आहे. पुढचा व्हिडिओ मी ह्याच्यावरच बनवेन म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पण तुर्तास आपण ज्या विषयावर बोलतो आहे, राज ठाकरे म्हणत आहेत ठाकरे ब्रँड हा तुम्ही धुळीस मिळवला. तुमच्या चुलत बंधूने म्हणजे उद्धव ठाकरेंनी आणि तुम्ही, बाळासाहेबांनी त्याला रक्ताचं पाणी दिलं होतं, रक्ताचं पाणी घातलं होतं. त्याला आपल्या मेहनतीने, आपल्या कष्टाने, अहोरात्र मेहनत करून तो ठाकरे ब्रँड तयार केला होता. तो आयता तुमच्या पदरात मिळाला होता. तुमचे जेवढे आमदार आणि नगरसेवक निवडून आले होते ना, ते तुमच्या जोरावर नव्हे, ते बाळासाहेबांच्या जोरावरच होते. फक्त जे नाराज शिवसेनेच्या विरोधात होते त्यांनी तुम्हाला मतदान केलं होतं. तुम्हाला तुमच्याबद्दल जो आदर होता, प्रेम होतं, त्यांनी तुम्हाला मतदान केलं होतं. पण त्याच्यामागे बाळासाहेबांचं प्रेम होतं. बाळासाहेबांच्या रागापोटी नव्हे, उद्धव ठाकरेच्या रागापोटी तुम्हाला झालेलं ते मतदान होतं. जे मतदानामुळे तुमचे आमदार आणि तुमचे नगरसेवक निवडून आले होते, तो उद्धव ठाकरेंच्या रागापोटी आले होते. आणि थोडंफार तुमचं प्रेम, तुमच्यावरती असलेलं प्रेम, तुमच्याबद्दल एक काय म्हणतात सहानुभूती निर्माण झाली होती. त्या सहानुभूतीमुळे तुमचे ते आमदार आणि ते नगरसेवक निवडून आले होते, ना की तुमच्या कर्तृत्वाने. ही गोष्ट लक्षात घ्यावी. तुमचं कर्तृत्व आहे, तुमची मेहनत आहे, हे कोणीही नाकारत नाही, ना शिवसैनिक नाकारत, ना मनसैनिक नाकारत. पण तुमच्या जिभेवरती लगाम नाही आहे, तुमच्या निर्णयावरती लगाम नाही आहे. आज धरला आणि उद्या सोडला, काय बोलतोय काय नाही बोलतोय काय विचारच नाही. बाळासाहेबांनी जरी हे केलं असेल, विडंबन केलं असेल, ते पण विचारपूर्वक केलं असेल, खालच्या टोकाचं नाही, कमरेखालचं नाही. एखाद्याच्या मनात द्वेष निर्माण होईल असं नाही. हे विडंबन केलं त्या काळानुसार, त्या परिस्थितीनुसार, त्या स्थितीनुसार. पण उद्धव ठाकरे म्हणा किंवा राज ठाकरे म्हणा, जे काही विडंबन करतात, जे काही वक्तव्य करतात, बोलतात, त्याला काय अर्थ नाही, निरर्थक. बोलायचं म्हणून बोलायचं, नळावरच्या बाईसारखं. ती काय तोंडाला येईल ती बरळते, म्हणजे भांडण करणारी. नळावरची बाई म्हणजे नळावर भांडण करणारी बाई. हे पूर्वी दिसायचं, आज नाही दिसत. कारण पूर्वी सार्वजनिक नळ होते, त्यांची तशी यांची भाषा, तसे यांचे टोमणे. हा ब्रँड आहे ना, ठाकरे हा ब्रँड, तुम्ही धुळीस मिळवला, तुम्ही वेशीवर टांगलात. त्या ब्रँडची लक्तर तुम्ही वेशीवर टांगले. त्या बाळासाहेबांच्या मेहनतीची तुम्ही माती केली. त्यांच्या त्या संस्कृतीची, त्यांच्या विचारांची, त्यांच्या संस्काराची तुम्ही माती केली, त्यांच्या विचारधारांची माती केली. अजून वेळ गेलेली नाही आहे. उद्धव ठाकरेंनी ते पूर्ण माती केलेली आहे. पण आजही राज ठाकरे तुमच्या हातात एक संधी आहे, त्या संधीचा वापर करा. संयम ठेवा. जे तुम्ही आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं तो संयम ठेवा आणि विचारपूर्वक बोला. कोणाला साथ द्यायची, कोणाला समर्थन करायचं आणि तो किती काळ करायचा, कशा प्रकारे करायचा, काळ वेळ परिस्थितीनुसार. तुम्ही त्या कुंभमेळ्यावरती सुद्धा आगफाकड केली होती, तोंड सुख घेतलं होतं. काय गरज होती? काय गरज होती? ती वेळ नव्हती, ती परिस्थिती नव्हती तुमच्याकडे. त्याच्यानंतर बऱ्याच संध्या होत्या. नदी दूषित झाली आहे, आणखीन काय जे काय विषय होते तुमचे, पाणी दूषित झालं आहे, नदी दूषित झाली आहे, आणखीन काय हे होते, प्रदूषण होतं. त्याच्यावर बोलायला आणखीन आयुष्य होतं, आणखीन वेळ होती. ती काळ वेळ परिस्थिती नव्हती, पण तुम्ही तोंड सुख घेतलं, त्याचे परिणाम तुम्ही भोगले. संयम ठेवा. आता मी सांगणार इतका मोठा नाही आहे राज ठाकरेंना. त्यांच्याकडे तेवढी विचार क्षमता आहे, कुवत आहे, क्षमता आहे, त्यांनी विचार करावा. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? ही तळमळ आहे. राज ठाकरेंबद्दल एक प्रेम आहे, त्या प्रेमाखातर मी बोलतो आहे. ही तळमळ लक्षात घ्यावी. कारण एवढी गोष्ट लक्षात येते, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. पण राज ठाकरेंनी विचारपूर्वक बोलावं अशी माझी
एक नम्र विनंती आहे, एक कळकळीची विनंती आहे. त्यांनी संयम ठेवावा आणि बाळासाहेब ठाकरे हे जे ब्रँड आहे ना ते टिकवावं. बाळासाहेबांना ह्या संस्कारामध्ये, संस्कृतीमध्ये, विचारधारेमध्ये जिवंत ठेवावं अशी मी राज ठाकरेंना विनंती करतोय, नम्र विनंती करतोय. वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये म्हणा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.